श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रत्येकाच्या घरामध्ये परंपरेनुसारच दररोज देवांची देवपूजा केली जाते. तसेच देवाला नैवेद्य देखील अर्पण केला जातो आणि असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहत असते. तसेच देवाची कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहत असते. त्यामुळेच आपल्याला आवर्जून काही नियम पाळायचे असतात. ज्या घरामध्ये दररोज देवासमोर नैवेद्य ठेवला जातो किंवा साखर ठेवली जाते, त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून ऐका, नाहीतर घर बरबाद होईल, लक्ष्मी नाराज होईल. तर अशी आपल्याला योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये पाहायची आहे आणि तुम्ही चुकीची पद्धत जर करत असाल तर ते आजच तुम्हाला थांबवायचे आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती बघण्यासाठी या व्हिडिओमध्येच कळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. पूजा केल्यानंतर देवाला नैवेद्य न दाखवणे म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते. मात्र नैवेद्य दाखवण्याचेही काही विशेष नियम देखील असतात. जर आपण त्या नियमानुसार देवी देवतांना नैवेद्य अर्पण केला तर ते त्याचा स्वीकार करत असतातच. सोबतच काही मंत्र देखील आहेत जे देवाला नैवेद्य दाखवताना अर्पण करताना आवर्जून आपण म्हटले पाहिजेत आणि त्यानंतर देव आपला नैवेद्य स्वीकारत असतात. त्याचसोबत आपण कोणत्या पात्रामध्ये देवाला नैवेद्य अर्पण करावं याचीही काळजी घ्यायला हवी. त्यामुळे जाणून घेऊयात देवाला नैवेद्य अर्पण करताना कोणती काळजी घ्यायला हवी, तसेच किती काळ त्यांच्या समोर नैवेद्य ठेवायचा असतो. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून बघा. यातून तुम्हाला नक्कीच काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यास कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तर दररोजच आपण देवांची विधिवत पूजा करत असतो आणि अनेकदा आपण देवाच्या समोर साखर हा नैवेद्य म्हणून ठेवत असतो. तर त्या बाबतीतही आपण थोडीशी माहिती व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्याआधी बघूयात की किती वेळ नैवेद्य देवांच्या समोर ठेवायचा असतो. तर देवी देवतांना नैवेद्य अर्पण करताना लगेचच ते ताट तिथून हलवायचं नाही, तिथून उचलून ठेवायचे नाही किंवा त्याला सरकवायचे देखील नाही. तसेच जास्त वेळही ठेवू नयेत. देवाजवळ 5 मिनिटं ते ताट ठेवावे, त्यानंतर ते ताट उचलून घ्यावे. देवाला नैवेद्य अर्पण करताना म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवताना 3 वेळा त्याला पाणी फिरवायचे असते. तर देवासमोर जास्तीत जास्त वेळा नैवेद्य का ठेवू नये त्यामागे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. पौराणिक मान्यतेनुसार जास्त वेळ नैवेद्य ठेवल्याने विश्वकसेने चंडांशू, चंद्रेश्वर आणि चांडाली या नावाच्या वाईट शक्ती येऊन जात असतात. म्हणून नैवेद्य वेळेनुसार ठेवा आणि वेळेनुसारच उचलून घ्यावा. त्याचबरोबर देवी देवतांना त्यांचा आवडता नैवेद्य आपण अर्पण केल्यास तुमच्या मनोकामना ह्या देखील लवकर पूर्ण होतात. त्याचसोबत नैवेद्याला जास्त लोकांमध्ये वितरित करावे, तसेच स्वतःही खावे. म्हणजे नंतर तो आपल्याला प्रसाद म्हणून खायचा असतो, कारण जास्त लोकांना नैवेद्य मिळतो. त्या सर्व लोकांचा लाभ होत असतो, कारण प्रसादाचे महत्त्व हे खूप जास्त असतं. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य दाखवलेला असतो त्यावेळी एक वेगळी सात्विकता असते आणि आपण जर हा नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला तर आपल्याला त्याचे संपूर्णपणे फळ प्राप्त होत असते. मात्र नैवेद्य अतिशय सात्विक आणि स्वच्छ पद्धतीने तयार व्हायला हवा. तसेच नैवेद्य अर्पण करताना नेहमी सोने, चांदी, तांबे, लाकडी किंवा मातीच्या भांड्यातच ठेवायला हवे. नैवेद्य कधीही लोखंड, स्टील किंवा प्लास्टिकच्या ताटामध्ये ठेवू नये. हे शुभ मानले जात नाही. तुम्हाला जर शक्यच नसेल तर तुम्ही आवर्जून एखादी छोटीशी वाटी, चांदीची वाटी घेण्याचा प्रयत्न करा किंवा तांब्याची किंवा मातीची भांडी असेल त्यामध्ये देखील ठेवू शकता किंवा मग तुम्हाला हे काहीच शक्य नाही झालं तर मग स्टील ठीक आहे, परंतु तुम्ही चुकूनही प्लास्टिकच्या ताटामध्ये नैवेद्य ठेवायचं नाहीये. हे बिलकुलच शुभ मानले जात नाही. याचे दुष्परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात. ज्यामुळे तुम्ही चुकूनही प्लास्टिकचा वापर करू नका आणि लोखंड देखील वापरू नका. यासाठी तुम्हाला बाकीचे कोणतेही धातू शक्यच नाही झाले तर मग तुम्ही स्टीलच्या धातूचा वापर करावा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही कोणता मंत्र म्हणायला हवा, ज्यामुळे देवता हा नैवेद्य स्वीकारत असतात. तर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये गृहाण संयुक्त भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर. या मंत्राचा जप करावा. यामुळे देव लवकर नैवेद्य स्वीकारत असतात. किंवा मग नैवेद्यम समर्पयामी
किंवा सर्व देवाय नैवेद्यम समर्पयामी असे देखील तुम्ही म्हणू शकतात. तुम्हाला मंत्र म्हणणे शक्य झाले तर तुम्ही आवर्जून वरील मंत्र म्हणावा, किंवा हा पण म्हणू शकता नैवेद्यम समर्पयामी, सोपा आहे. तर नैवेद्य देवासमोर दाखवण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करायचा असतो, कारण दिव्याची विशेष महत्व आहे. कोणतीही सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे आपला दिवा करत असतो. दिवा ज्ञानाचे, शक्तीचे, सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि तुम्ही दिवा लावून नैवेद्य अर्पण केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील कायम राहत असते. तर तुम्ही घरामध्ये दिवा प्रज्वलित करूनच देवाची पूजाही करायची असते. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा असतो. देवघरात दररोज नैवेद्य दाखवणे ही केवळ एक धार्मिक कृती नसून तर ती भक्ती आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार याचा अनेक पटीने लाभ आपल्याला हा होत असतो. तर सर्वांनी लक्ष देऊन नक्की ऐकावे. त्यासोबतच साखर ठेवली जाते, तर साखर ठेवल्याने देखील काय परिणाम होतात हे देखील आता आपण पुढे बघतच आहोत. सुख समृद्धी आणि शांतीसाठी तुम्ही दररोज देवांची विधिवत पूजा करत असतात. त्यांना मनोभावे घराच्या कुटुंबाच्या सौख्यासाठी समाधानासाठी प्रार्थना करत असतात. त्यासोबतच देवाला तुम्हाला नैवेद्य देखील अर्पण करायचा असतो. तर नैवेद्य अर्पण करताना तुम्ही मनोभावे अर्पण करायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक ठिकाणी घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि अन्नपूर्णाप्रमाणेच आपल्या घरातील अन्नपूर्णा देखील स्वयंपाक करत असते. तर तिने देखील स्वयंपाक करताना हसत मुखाने सकारात्मकतेने पॉझिटिव्हिटी जर तुम्ही तर तो सात्विक स्वयंपाक होत असतो आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबियांवरती होत असतो. त्यामुळे आपल्या घरातील कोणालाही आजारपण येत नाही आणि घर निरोगी, समाधानी आणि आनंदी वातावरण हे कायम घरामध्ये कुटुंबामध्ये आपल्या राहत असतं. त्यामुळे घरातील स्त्री ही देखील आनंदी असायला हवी. स्वयंपाक करताना सकारात्मक विचार हवा. त्याचप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवत असताना देखील तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे, कारण मंत्रोच्चारासारखा सकारात्मकता दुसरी कशातच नसते. तर मंत्रोच्चार करून तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. सकारात्मकतेने करायचा आहे, आनंदाने करायचा आहे. यामुळे देखील देवी देवता तुमचा नैवेद्य हा स्वीकारत असतात. मग ते काहीही असो, तुमच्या घरामध्ये दररोज तुम्हाला कोणताही नैवेद्य करणे शक्यच झाले नाही तर तुम्ही फक्त साखर ठेवू शकता, परंतु ती देखील तुम्हाला मनोभावे आणि सकारात्मकतेने ठेवायची आहे. यामुळे देवी देवता या लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात. आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघितली असेल, बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपले काम कोणतेही काम असो ते पूर्णत्वाला येते, त्यावेळेला देवासमोर पहिल्यांदा आपण साखर ठेवू असं प्रत्येक आपल्या घरचे वडीलधारी माणसे म्हणत असतात. कारण साखर देवासमोर ठेवल्याने तो गोडवा निर्माण होतो आणि तुमचे काम यशस्वीरित्या पार पाडल्याने समाधान मिळते. समाधान तुम्हाला जसे मिळते तसेच देवी देवतांना देखील त्याविषयी मनोभावे नमस्कार करून त्यांनी तुमचे काम पूर्णत्वाने नेले यासाठी प्रार्थना करत असतात. म्हणून देवासमोर साखरही ठेवली जाते. त्यासोबतच दररोज देवाला नैवेद्य अर्पण केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. साखरेचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये आणि स्वभावामध्ये गोडवा निर्माण होतो. सरळता आणि सौम्यता येत असते. नियमित देवासमोर नैवेद्य अर्पण केल्यामुळे कुटुंबावर देवाची कृपा आणि आशीर्वाद कायम राहत असतात. नैवेद्य दाखवल्यामुळे घरातील अन्नाचे रूपांतर प्रसादात होते, ज्यामुळे घरातील वातावरण सात्विक आणि चैतन्यमय बनत असते. ते देवाला आधी आपण अर्पण करण्यासाठी जी वृत्ती माणसातील लोभ आणि अहंकाराला कमी करण्यास मदत करते, ती म्हणजे तुम्ही देवासमोर नतमस्तक होऊन नैवेद्य अर्पण करणे. नैवेद्य अर्पण करताना फक्त तुम्हाला एक महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर ती म्हणजे त्यावर तुम्हाला तुळशीचे पान ठेवायचं आहे आणि साधारणतः 5 मिनिटानंतर तो देवासमोर नैवेद्य उचलून घ्यायचा आहे. का? तर ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेले आहे. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून तो वाटायचा आहे. तुम्ही दररोज कोणत्याही वेळी नैवेद्य दाखवता आणि तुमच्यासाठी कुलदेवतेसाठी काही विशेष पदार्थ अर्पण करायची परंपरा आहे का? हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येकाला दररोज विशेष काही करणे शक्य नाही झाले, तर फक्त साखर का होईना पण तुम्ही देवाला आवर्जून तुम्ही अर्पण करायचे आहे. साखरेप्रमाणे गोडवा तुमच्या कुटुंबामध्ये निर्माण होत असतो. तर तुम्ही शक्यतो सणावाराला पुरणाची पोळी किंवा जे तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरी जे काही आहे ते नैवेद्य दाखवायचा असतो आणि इतर वेळी तुम्ही देवासमोर साखरेचा नैवेद्य ठेवू शकता. त्यासोबतच तुम्ही दुधामध्ये थोडीशी साखर टाकून तो ठेवला तरी चालेल, परंतु दूध हे व्यवस्थित असावे, शिळे दूध घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही आवर्जून देवाची सेवा केल्याने आणि नैवेद्यामध्ये तुम्ही काही नियमांचे पालन केल्याने त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये नक्कीच काही ना काही बदल झालेला दिसेल आणि तोही सकारात्मक असेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.